हां हां बरोबर, हा वाला. हा ना फिरत नाही आहे. मी खूप ट्राय केलं, म्हणजे हातानंच फिरत नाही. मला वाटतं तो पाना लागत नाही. पक्कड असेल तर बघा ना, पक्कड. हां हां हा वाला फिरतच नाही तो, कारण त्याच्यामधून एअर आली ना की मग ते फ्री होणार ब्रेक. हां, खूप वेळ थांबलो मी. बरं लकीली तुम्ही आलात म्हणून झालं, नाही तर माझं वांदेच झाले असते. मला परत रिटर्न गॅरेजमध्ये जावं लागलं असतं. संगमेश्वर क्रॉस केल्यानंतर, आपला बाजारपेठ क्रॉस केल्यानंतर हा थोडा इकडे काम चालू आहे, हा पट्टा. पण मला वाटतं हे एक मला वाटतं जुलै ऑगस्टपर्यंत होऊन जाईल. बघू तरी विचारून कुठे चाललं आहे. समजा जात असेल गावी तर आपल्याला सोबत होईल. कुठे चालला? गावी चाललास? ओके. तर मित्रांनो, आपल्याला एक राईड पार्टनर भेटलेला आहे आणि हा चालला आहे लांज्याला, गावीच चालला आहे आपल्या. तर मग हा मला मागे पण दिसलेला, पण मी याला काय हॉर्न वगैरे किंवा विचारलं नव्हतं. पण ह्याने मला स्वतः हॉर्न दिला आणि मी पण याला विचारलं. तर म्हटलं ठीक आहे, चल गावी चालला आहेस, आपण एकत्रच जाऊ. मला पण सोबत होईल, म्हणजे कुठे थांबायचं असेल, रात्रीचा प्रवास आहे, कधी काय प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा अजून पण चहा प्यायला थांबायचं असेल तर थोडासा आपला टाईम निघून जातो, बरोबर कोण असलं तर. नाहीतर मी पण ब्लूटूथ गाणी ऐकून किती ऐकणार. म्हटलं ठीक आहे, बरं झालं. आणि तो पण बिचारा चालला आहे गावी आणि थंडीने कुडकुडला आहे, कारण त्याने स्वेटर वगैरे काहीच नाही आणलं आहे, नॉर्मल स्वेटर आणलं आहे. मी बोललो ठीक आहे, आपण चहा पिऊ. पण तो बोलतो आता कुठेच नको थांबूया, आपण कशेडी क्रॉस करू घाट, त्यानंतर आपण चहा पिऊ. कारण मी बोललो ठीक आहे, मला पण तेच करायचं होतं. कारण आपण नॉर्मली आता मला वाटतं मी महाडला पोहोचेन थोड्याच वेळात, त्याच्यानंतर पोलादपूरनंतर कशेडी घाट क्रॉस झाला की आपण म्हटलं थांबू. मग आपण म्हटलं बरं झालं, देवबाप्पाने आपला गणपती बाप्पाने हाक ऐकली आणि आपला मस्तपैकी एक पार्टनर पाठवला आहे. त्यामुळे आता आम्ही मस्त बोलत बोलत आपली राईड मस्तपैकी एन्जॉय करणार आम्ही. आणि ॲक्च्युली ना सोबत रात्रीच्या प्रवासाला कोणतरी पाहिजे. कारण काय होतं, ॲक्च्युली मी 2022मध्ये गेलो ना, FG होती माझी, आणि तेव्हा ॲक्च्युली मी ब्लॉगिंग करत नव्हतं. आणि मी घरातून 7:30ला निघालेलो. मला वाटलं गाड्या भेटतील रोडवर, म्हणून मी बिंदास गेलो. आणि 12-1 वाजेपर्यंत, म्हणजे मी 11:30-12ला मी कशेडी घाट क्रॉस केलेला. आणि कशेडी घाटच्या पुढे गेल्यानंतर ना 2-2:30च्या त्या टायमिंग, त्या पिरियडमध्ये म्हणजे रोडवर एक गाडी नाही. आणि मी एवढा घाबरलेलो मी की माझी टरकलेली जाम. तेव्हापासून मी ठरवलं की आपण थोडं टाईम चेंज करायचं, कारण त्या टायमिंगला कोणच नव्हतं. मग मला वाटतं 5-5:30ला थोड्या गाड्या दिसायला लागल्या मला हायवेला, पण त्या टायमिंगच्या ह्याला कोणच नव्हतं. तेव्हा मी खूप घाबरलेलो. शेवटी मी FGच्या मिररवरती गेला आणि मग एकदम सुसाट निघालो. त्यामुळे मी ह्या टायमिंगला ठरवलं की आपण लेट निघायचं. आणि लेट निघाल्यानंतर काय होतं की आपल्या जे जाणाऱ्या गाड्या असतात गावी, ते लवकर निघून जातात. पण जे गावावरून जे येणाऱ्या गाड्या आहेत ना, जे वोल्वोज म्हणा, बसेस म्हणा, तिकडून येणारे कोण टुरिस्ट असतील, तर ते आपल्याला भेटतात. म्हणजे आपल्याला एक तर 11:30-12पर्यंत टेन्शन नाही, 1-1.5 वाजेपर्यंत, आणि येणाऱ्या गाड्या आपल्याला त्या टायमिंगला भेटतात. त्यामुळे ह्या वेळेला मला म्हणजे माझ्या हिशोबाने ओके आहे, कारण मला गाड्या कंटिन्यूस भेटत नाही, पण अधूनमधून गाड्या चालू आहेत, भेटत आहेत. आणि आपला काय आता अभिजित भेटला, त्यामुळे टेन्शन नाही. भीती अशी नाही, पण एक कोणतरी पाहिजे की कधी काय प्रसंग येऊ शकतो. वेळकाळ सगळेच चांगले नसतात, त्यामुळे सोबत कोणतरी पाहिजे. आणि बोलता बोलता आपला कशेडी घाट सुरुवात झालेला आहे. आणि कशेडी घाटामध्ये पोचलो आहे मी, म्हणजे आणि कशेडी घाटामध्येच आहे आता सध्या. तुम्हाला मला वाटतं एवढं क्लिअर दिसणार नाही, कारण आपल्या बाईकची लाईट तेवढी साथ देत नाही, आणि आपले लाईट जे आहेत ते पण ओके आहेत. पण ठीक आहे, पण मला तर दिसतं आहे हेल्मेटमधून, तुम्हाला दिसते काय माहीत नाही, पण मला तर ओके आहे. आणि कशेडी घाटात एवढी काही भीती नसते, आणि उलट रात्रीचं बेस्ट आहे कशेडी घाट. कारण का सांगतो, कारण कशेडी घाटामध्ये जे टर्निंग असतात ना, त्या टर्निंगमध्ये आपल्याला रात्री उलट समोरून गाडी येते ना ते कळते, कारण जी लाईट असते ती लाईट समोरून दिसते ना, त्यामुळे आपल्याला एक सावध होऊ शकतो. किंवा समोरून आता ही जी गाडी आली ती मला समजली, त्यामुळे मी सावध होतो लगेच, किंवा समोरून गाडी येते. दिवसाचा उलट प्रॉब्लेम होतो. दिवसाला काही लोक ना, काही जे गाड्यावाले असतात, ड्रायव्हर असतात, ते हॉर्न पण देत नाही, एकदम सुसाट येतात अंगावरती, त्यामुळे आपल्याला कळत नाही. पण रात्रीचा हा एक बेस्ट आहे. आता जी समोरून गाडी आहे ती मला तिकडे दिसत होती, त्यामुळे मी आत्ताच सावध झालो. त्यामुळे हे एक बेस्ट आहे कशेडी घाटाचं. त्यामुळे कशेडी घाट रात्री एवढं काय टेन्शन नाही. ते आता ऐकून आहेत, कोणी लोकांनी स्टोरी पण बनवली आहेत, कशेडी घाट असा आहे तसा आहे, असा एक्सपिरियन्स भेटला. आता प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगवेगळा आहे, पण बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने माझ्यावर तेवढी वाईट प्रसंग अजून आला नाही आहे. आणि आपल्याला आता कशेडी घाट संपेल, आणि कशेडी घाट आपला संपला की आपण मस्तपैकी गरमागरम आता चहा प्यायची, कारण कशेडी घाट संपलेला आहे. आणि कशेडी घाट संपून राईट साईडला जे हॉटेल आहे तिकडे जायचं होतं, पण हॉटेलपेक्षा आपण मस्तपैकी अशा ते छोट्या गाड्या असतात तिकडे आपल्याला चहा प्यायची. आणि हे लेफ्ट साईडला मस्तपैकी कुठेतरी दिसते छोटी गाडी,
आणि छोटंसं हॉटेल आहे मस्त सुंदर. तिकडे आपण गरमागरम चहा पिऊ, कारण अभिजित पण थंडीने कुडकुडले आणि मी पण कुडकुडलो एकदम. त्याच्यामुळे अभिजित बोलतो आपण इथे गरमागरम चहा, आणि आपल्या गाड्यांना पण आराम पाहिजे थोडा, त्यामुळे आपण मस्त गरम चहा पिऊ आणि मग आपण पुढे राईड आपली कंटिन्यू करू. सो बरोबर 5:28 झालेत आणि आपण म्हणजे आम्ही दोघांनी पण कशेटी घाट क्रॉस केला आहे आणि मस्त कशेटी घाट उतरल्याच आपण लेफ्ट साईडला मस्त की गरमागरम चहा प्यायला थांबलो आहे. आणि हा आपला मित्र अभिजित मला बरोबर महाडच्या अगोदर भेटला आणि मी त्याला थांबवलं, म्हटलं चल आपण संगती जाऊ. तो आपण लांजापर्यंत आहे माझ्याबरोबर, त्यामुळे आता टेन्शन नाही. आता वाजलेत 5-5:30 झाले, म्हणजे मला वाटतं ह्याला 7:30-8 वाजतील. काय बोलत आहे? आणि मला वाटतं 12-12:30 वाजतील ना, 12-12:30. सो मित्रांनो 5:45 वाजलेत आणि आम्ही कशेडी उतरलो आहे. चहा पिली, 10 मिनटाचा ब्रेक घेतला, जास्त नाही, कारण आपला हा बोलला की अभिजित बोलला फटाफट निघू, टाईम वेस्ट नको. त्यामुळे याला पण लवकर जायचं आहे आणि मला पण लवकर जायचं आहे, त्यामुळे आम्ही टाईम जास्त वेस्ट नाही, फक्त चहा पिली. पण आम्हाला जशी पाहिजे तशी चहा नाही भेटली गरमागरम, कारण पुढे थंडी आहे खूप. आणि आता कसं 5-5:30 वाजले ना की थंड गार हवा येते, त्यामुळे आम्ही पुढे परत संगमेश्वरला थांबून परत एकदम मस्त गरमागरम चहा पिणार आहोत. आता पुढच्या रोडची कंडिशन माहीत नाही, पण आम्हाला मागे नागोठण्याला वगैरे खूप बेकार, म्हणजे थोडासा खराब आहे, बाकी तर ओके आहे, म्हणजे बऱ्यापैकी रोड झालेला आहे आता, त्यामुळे टेन्शन नाही. आता तर एकदम सुसाट आहे रोड संगमेश्वरपर्यंत, त्यामुळे टेन्शन नाही. संगमेश्वरचं आपल्याला अपडेट आता म्हणजे आपण गेल्यानंतर कळेल काय आहे ते. आणि आता आपण निघतो आहे. आपली युनिकॉर्न पण थोडीशी थंड झाली मस्तपैकी, ती पण थकलेली. कंटिन्यूस आपण चालू होतो, कशेडी उतरल्यानंतर आम्ही थांबलो आणि हा पण भाई एकदम सुसाटमध्ये आहे, त्यामुळे आता आपण डायरेक्ट पुढे थांबू संगमेश्वरला. जशी चाय पाहिजे होती ना तशी चहा भेटली नाही, कारण जी मला गरमागरम चहा पाहिजे होती, कारण आम्ही ना ऑलरेडी आम्ही थंडीने कुडकुडलेलो. तर मी बोललो इथे गरम तरी भेटेल चहा, गरम चहा भेटली असते ना मस्त काम झालं, पण एकदम थंडगार चहा होती. काका बोलत आहे, मी त्यांना विचारतो आहे काका गरम आहे ना चाय? बोलतो हो गरम केली तर कशी आणि कुठे गरम केली काय माहीत नाही, पण चहा एकदम थंडी होती, एकदम पाण्यासारखी. त्यामुळे असं वाटलं की आपण उगाच थांबलो, त्या हॉटेलमध्ये जाऊन पिले असते बरं झालं असतं. पण अभिजित बोलतो की ठीक आहे, आपण आता डायरेक्ट संगमेश्वरला ना ST डेपो आहे तिथे थांबू, कारण त्या ST डेपोमध्ये एक छोटं हॉटेल आहे, तिथे मस्त नाश्ता भेटतो आणि गरमागरम चहा पण एकदम भारी भेटते. त्यामुळे चहा ना कशी असली ती चालली असते, पण गरम पाहिजे होती आत्ता, कारण ह्या टायमिंगला, कारण आता ना ॲक्च्युली थंडी आम्हाला वाजते आता आणि हवा पण एकदम गार येते. तर मी बोललो आता आपण कुठेच थांबूया नको, डायरेक्ट आपण संगमेश्वरला थांबू मस्तपैकी आणि तिकडे आपण चहा पिऊ गरमागरम. तर थोडासा नाश्ता पण करू आणि मग तिथून आपण पुढे जाऊ. त्यामुळे आम्ही आता कुठेच थांबणार नाही. अभिजित बोलतो आपण आता कवर करू फटाफट, थोडंसं खेचू पटकन, त्यामुळे माझे हात पण बघा एकदम गारटलेले. त्याच्यामुळे मी बोललो तर चला जाऊ आणि डायरेक्ट संगमेश्वरलाच थांबू, तिकडे मस्तपैकी चहा आणि ब्रेकफास्ट करू. सो मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे वाजले 6:30, कारण मी आता पोचले बघा, सकाळचे 6:30 वाजलेत. कारण परशुराम घाट उतरायच्या अगोदर मी बघितलेले, कारण त्या हिशोबाने मी आता तुम्हाला सांगितलं, कारण आता परशुराम घाट एकदम ओके झाला आहे आपला. आणि मी मेमध्ये आलेलो तेव्हा परशुराम घाटातलं काम चालू होतं आणि आत्ता बघा एकदम चकाचक. त्यामुळे असं पटापट काम झालं ना आपल्या मुंबई हायवेचं तर खूप मजा येईल. त्यामुळे गणपती बाप्पाला एकच बोलतो, सांगणं करतो की बाबा लवकरात लवकर आपल्या ह्या गणपती यायच्या अगोदर आपलं काम होऊ दे. तर आता संगमेश्वरला पोचलो आहे आणि वाजलेत 7:40 झालेत. आता अभिजित जिथे बोललेला तिथे आपल्याला चहा प्यायचे, कारण आता संगमेश्वर डेपो येईल, तिकडे मस्तपैकी गरमागरम चहा. ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आता मी काहीच करणार नाही, कारण मला एवढी भूक नाही आहे, त्यामुळे मी बोललो गरमागरम पहिली चहा पिऊ. हा मस्त वाटलं, जशी चहा पाहिजे होती ती चहा इथे भेटली, मेन म्हणजे गरम आणि सुंदर होती. आणि आता हे थोडं ब्लँकेट आपण नीट करू आणि आपला हा ब्लूटूथमध्ये आता मस्त मी गाणी लावणार आणि ऐकत जाणार आहे, कारण रात्री मी 1-2 वेळात लावली तेवढीच, कारण अभिजित भेटल्यानंतर मी गाणीच ऐकत नव्हतो. त्यामुळे आता अभिजित गेल्यानंतर मला हा टाईमपास आहे, त्यामुळे ह्याला आपण व्यवस्थित ठेवू. बॅटरी किती आहे काय माहीत नाही, पण ठीक आहे, जी पण असेल जेवढी राहील तेवढी आपण गाणी ऐकत जाऊ आणि मस्तपैकी पटापट आता बोलत जाऊ. डेपो खूप मोठा आहे संगमेश्वरचा. आणि चहा आणि ब्रेकफास्ट ह्या हॉटेलमध्ये ना खूप गर्दी असते, मला दाखवतो 1 सेकंड. पहिली गाडी टर्न करून घेऊ. हे बघा, हे जे समोर आहे ना हॉटेल, ह्या हॉटेलमध्ये आम्ही चहा फक्त पिली, मी 2 कप पिले आणि अभिजितने 1च कप चहा पिली. आणि अभिजित भाई आता घरच्या दिशेने चाललं आहे. सो मित्रांनो मस्तपैकी चहा पिली गरमागरम संगमेश्वर बाजारपेठेत आणि आम्ही थोडं पुढे आलो आणि थांबलो इकडे, थोडं रिलॅक्स म्हटलं, तिकडे थांबण्यापेक्षा इथे थांबू.
आणि राईड आमची मस्त झाली, कारण मला अभिजित भेटला अर्ध्यावरती आणि त्याच्यामुळे मला पण टाईमपास झाला माझा खूप, नाही तर मी एकटा बोरिंग झालो असतो. म्हणून आम्ही इथे थांबलो, मस्तपैकी फोटो सेशन केले. गोप्रोचं काहीतरी सेटिंग माझी चुकलेली ती पण मी येऊन नीट केली. आणि बरंचसं काम ना संगमेश्वरचं बाकी आहे, ह्या रोडचं मी तुम्हाला दाखवतो. कारण बाकीचं तर ओके आहे रोड, फक्त इकडे थोडा इकडे काम चालू आहे. संगमेश्वर क्रॉस केल्यानंतर आपला बाजारपेठ क्रॉस केल्यानंतर हा थोडा इकडे काम चालू आहे, हा पट्टा. पण मला वाटतं हे एक मला वाटतं जुलै ऑगस्टपर्यंत होऊन जाईल असं आहे. त्यामुळे आपली जी राईड आजची मस्त झाली आहे, मस्त फोटो सेशन केले. आता मला पोचायला मला वाटतं घरी 11 11:30 होतील, 11:30 आरामात. त्यामुळे आम्ही टाईमपास करत तर आता जात नाही आहोत. फोटो सेशन केले, आता बस झालं, गोप्रो सेटिंग झालेली आहे. त्यामुळे आता फटाफट निघायचं आहे. आणि आपला अभिजित भाई काय आपला रत्नागिरी लांजापर्यंत आहे माझ्यासोबत, काय तो पण घरी चालला, काय नंतर माझी एकट्याची राईड आहे. त्याच्यामुळे आता आपण बोलत बोलत जाऊ, नंतर फटाफट एकदा घरी मला 11 11:30पर्यंत पोचायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जे पण अपडेट आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. बाकी रोड एक नंबर आहे, फक्त नागोठणे माणगावला थोडा खराब आहे. नागोठणे माणगावला थोडा खराब आहे, बाकी एकदम सुसाट रोड आहे. आता इथून संगमेश्वर आम्ही क्रॉस केलं तर तिथून पण मग सुसाट एकदम गोव्यापर्यंत. त्यामुळे आपलं बरंचसं काम झालेलं आहे. आणि मेन म्हणजे परशुराम घाटातलं संपूर्ण काम झालेलं आहे. पण तिकडे आम्हाला थांबायला नाही भेटलं, म्हणून इथे थांबलो, मस्त की फोटो गेला. आता आपण निघतोय. मी आता पोचलो आहे लांजामध्ये, आणि ही लांजाची बाजारपेठ आहे. पण माझ्यावर अभिजित होता, तो कुठे ऑनटेड झाला आहे. कारण मी मागे पेट्रोल भरायला थांबलेलो, त्याच्या अगोदर कुठे गायब झाला आहे. मला वाटतं पेट्रोल भरायला थांबलो तिथे थांबेल किंवा पुढे कुठेतरी थांबेल, म्हणून मी येतोय पुढे लांजापर्यंत पोचलो. तर भाईचा आता पत्ता नाही. तर मी आता गॅरंटी सोडले, कारण भाई आता मला वाटतं थांबणार नाही. तो मला वाटतं घरी निघून गेला असेल, काय प्रॉब्लेम नाही. पण मला वाटलं की थांबेल कुठेतरी माझी वाट बघत. म्हटलं हाय बाय टाटा बाय बाय करून निघेल, पण भाई थांबला नाही. मला वाटतं घाई असेल, किंवा इन केस मी माझी वाट पण बघितली असेल त्याने, मी कुठेतरी भेटलो नसेल म्हणून तो निघून गेला. काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. परत कधी इन केस भेटला तर भेटू परत. त्यामुळे आता मी लांजा क्रॉस करतो आहे. आणि लांजामध्ये पण अजून काम बरंचसं बाकी आहे लांजापर्यंत. म्हणजे लांजा पाली इथपर्यंत काम बाकी आहे अजून. बाकी तर ओके आहे, आणि पालीच्या पुढे तर काय एकदम बेस्ट आहे, टेन्शन नाही. त्याच्यामुळे आपण आता फटाफट निघू. आता काय मी एकटाच आहे, त्याच्यामुळे आता मला ब्लूटूथ स्पीकर बघ कसा स्पीकर मला आता ऑन करून मस्तपैकी गाणी लावून मस्तपैकी एकदम ऐकत जाणार. आणि आता का आपली सोलोच राईड आहे, त्यामुळे आता कोण मागून येतं, कोण थांबलं आहे, काय वाट बघायची गरज नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी ब्लूटूथ ऑन करतो पुढे जाऊन, आणि गाणी ऐकत पटापट आपल्या घरी पोचायचं. कारण मला अंदाज मी पकडून ठेवला की 12 12:30 मला होणार घरी पोचेपर्यंत. काय माहीत नाही, पण अचानक गाडी एकदम ब्लॉक झाली, म्हणजे पुढचं टायर. मी घाबरलो पहिला, कारण चढाव होता ना, त्याच्यामुळे काय समजलंच नाही. म्हणून म्हटलं साईडला घेतली, म्हटलं न्यूट्रल केली, पण गाडी हालत नाही. मग पुढे जाऊन बघितलं ना, तो ब्रेक आणि तो जाम झालेला एकदम. म्हणून मी फोन केला मित्राला. हा जो नटबोल्ट आहे ना, तो फिरतच नाही आहे. खूप ट्राय केला मी. हा वाला, तो बोलतो की हा नटबोल्ट हे करा, आणि त्याच्यामधून एअर आली ना बाहेर की मग तो फ्री होईल. नटबोल्ट फिरतच नाही आहे तो. खूप ट्राय केलं मी ह्याला. आणि हा वाला मला वाटतं तो पाहणं लागत नाही वाटतं. नाहीतर मी बघणार होतो, नाहीतर मी खाली जाणार होतो गॅरेजमध्ये. ठीक, तिकडून नाही, इथूनच येणार. काय हे जी केबल आहे ना, ही केबल ही ॲक्च्युली जाम होते, काय माहीत नाही. पण तो नटबोल्ट फिरला ना तर त्याची एअर बाहेर येईल असं बोलला मित्र मला. हा वाला. थँक गॉड, थँक्यू काका. हो चालेल. नाही थँक्यू, खरोखरच तुम्ही भेटले म्हणून बरं झालं. नाही झालं असेल, टाईट झालं असेल, काय प्रॉब्लेम नाही. आता ॲक्च्युली एअर निघाली ना, मग आता फ्री झाला एकदम तो. बघू आता घरी जाऊन करेन मी तसं. तेच. नाही, ही डब्बीमधून ना ते निघते ऑइल, ते पण मला बघावं लागेल जाऊन. काय माहीत नाही, केबल ओके आहे. हो ठीक आहे, चालेल. थँक्यू काका. ठीक आहे, चालेल. चला. सो मित्रांनो, असा हा प्रॉब्लेम राईडमध्ये झाला आहे. रात्रीपर्यंत ओके होती, आणि संगमेश्वरच्या पुढे आलो, आणि इथे ना चढावर नव्हतं इथे, आणि चढण्याला एकदम गाडी मागे पुढे एवढं व्हायला. मला वाटलं की पेट्रोल संपलं. म्हटलं पेट्रोल तर ओके आहे. नंतर साईडला घेऊन अभिजितला फोन केला. अभिजित बोलतो की तिकडे एअर पकडली असेल डिस्क ब्रेकच्या इथे. मग ती एअर आली ना बाहेर की बोलतो ओके होणार, फ्री होणार तो एकदम. आणि आता ओके झाला आहे. पण नशीब माझं बरं होतं की हे 2 काका होते ना, हे घरी जात होते, आणि इथेच त्यांचं घर आहे. आणि घरी जाते म्हणून त्यांना फक्त बोललो की तुमच्याकडे म्हटलं पानं आहे काय, किंवा कुठलं पकड वगैरे आहे तरी पण चालेल, कारण तो नट बोल्ट आहे ना, तो फिरत नाही आहे.
तो फिरत नसल्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला. नाही तर मला मग फालतूमध्ये ते हातातून गाडी घेऊन गॅरेजपर्यंत जावं लागलं असतं. नशीब लकीली मला ते भेटले, थांबले दादा तिथे, आणि ते पाळणा होता त्यांच्यावर तो लागत नव्हता. मग ते घरी जाऊन दुसरा घेऊन आले आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळं फिरवलं, एअर बाहेर काढली आणि त्याच्यानंतर तो ब्रेक फ्री झाला आणि मी आता निघालो आहे. नशीब, नाही तर मला फालतूमध्ये इकडे 1-2 तास गेले असते आरामात. 15-20 मिनटात काम झालं माझं. हे वय, चला टाटा काका, थँक्यू. तर असं आहे, राईडमध्ये असे प्रॉब्लेम होताच आणि असे अनुभव येताच. त्याला आपलं सामोरी गेलं पाहिजे, पण आपल्याकडे टूल किट पाहिजेत. आणि भावाने आपलं टूल किट ठेवलं नाही गाडीमध्ये, तर ठीक आहे. आणि ठेवणार पण कुठे, कारण त्याला पण माहीत नव्हतं की एवढा मोठा प्रॉब्लेम होणार. पण ठीक आहे, मला आता येताना काहीतरी जुगाड करावा लागेल. सो मित्रांनो, आता बोलता बोलता पोचलो आहे मी. कणकवली आता येईलच. राजापूर क्रॉस केलं आणि मी खूप पळवली गाडी, त्याच्यामुळे खूप लवकर आलो. आणि हा जो रोड आहे ना, ह्या रोडवर बघा दुपार झालेत पण आता कोणच नाही. या रोडवर एक गाडी नाही आहे, म्हणजे क्वचित कुठेतरी मोठी गाडी दिसली तर, पण बाईकवाले वगैरे कोणच दिसत नाही. मला वाटतं ह्या टायमिंगला कोण ॲक्च्युली ट्रॅव्हल करत नाही इथले लोक, त्याच्यामुळे इथे कोण दिसत नाही. पण एकदम गरमी, जबरदस्त गरमी आहे, कारण रोड पण तापला आहे आणि वरून आहे ना एकदम गरम झालं आहे आणि गाडी पण आपली हीट झाली आहे. त्यामुळे एकदम गरमी अंगातून एकदम घामाच्या धारा वाहत आहेत. आपली टँक बॅग पण एकदम गरम झाली आहे. त्यामुळे आता पट्टापट निघतो, मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत जातो. पेट्रोल भरायचं होतं पण मी हे केलं आहे की नाही थांबायचं, कारण थांबलो तर परत त्याच्यात 5-10 मिनटं वेस्ट. मग असं वाटतं की थोडं थांबू. त्यामुळे आता कुठेच नाही थांबायचं, कारण घरातून 2-3 वेळा फोन आले, कुठे आले. कारण इथे ना एक पेट्रोल पंप आहे कुठेतरी, हा बघा हा वाला. त्यामुळे इथे मला भरायचं होतं, पण इथे भरायला गेला मग आली युटर्न मारा, मग परत पेट्रोल भरा, परत जावा. त्यापेक्षा नको, सध्या बेस्ट आहे माझी, म्हणजे घरापर्यंत पोचू शकते आरामात. त्याच्यामुळे आणि हा पण आहे की आता कणकवली आल्यानंतर ना कुडाळ येत नाही, कारण अंतर कमी आहे, पण ते अंतर संपत नाही कुडाळ. त्याच्यामुळे खूप वैताग येतो, खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी कुठे थांबणार नाही. आता मस्तपैकी गाणी लावतो आणि पट्टापट आपण निघू, घरी जाऊ. मस्तपैकी ब्राह्मण भोजन आहे, मस्तपैकी जेवतो आणि मस्तपैकी झोपतो. तर मित्रांनो, फायनली मी माझ्या गावी पोचलो आहे आणि हा माझा गाव आहे पाटपोरळे. आणि आपल्या गावचे रस्ते बघा आणि दोन्ही साईडला झाडं, एवढं भारी वाटते ना. आणि गाव आहे. गावी आल्यानंतर आता वाजले बघा 12:15 वाजून गेले आणि मी माझ्या गावी पोचलो. एवढं भारी वाटतं आहे आणि सुंदर. आणि गावचं लाईव्ह आहे आणि ते गावी आल्यानंतरच कळतं. त्यामुळे गावी ना 4-5 झाल्यानंतर टेन्शन, प्रेशर, कामावरचं टेन्शन सगळं निघून जातं. त्यामुळे गावी 4 दिवस आलं तरी खूप आहे. त्यामुळे गावी नक्की यायचं. आणि आपल्या गावचे रोड बघा, मस्तपैकी ग्रीनरी. आता वाजले दुपारचे 12:15, म्हणजे मी 12 ते 13 तासात मी गावी पोचलो आहे. पण ठीक आहे, एवढे पण तास ठीक आहे, कारण आपल्याला स्टॉप पण घ्यावे लागतात तेवढे. आपली बाईकला पण आराम द्यावा लागतो. ज्या पण आपली राईडाची मस्त आणि सुंदर झाली, म्हणजे असं कंटाळा नाही आला आणि असं बोरिंग पण नाही झालं. त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. आणि आमचं गाव बघा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यामुळे हा मी आता व्हिडिओ इथे संपवतो. मला पण जाऊन पटापट आंघोळ करून जेवायचं आहे. व्हिडिओ आवडला ना तर मित्रांनो नक्की लाईक करा, काय असेल तर कमेंट करा. आणि माझा गाव कसं वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर कोणीतरी नक्की सबस्क्राईब करा, ते तुम्हाला सांगायला नको, पण व्हिडिओ बघा नक्की आणि शेअर करा मित्रांबरोबर. आणि काय असेल तर कमेंट मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.